पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। चिपळूणच्या उड्डाणपुलाचं काम अजूनही अपूर्णच आहे। कोकणवासियांवर वाहतूक कोंडीचं मोठं संकट असणार आहे। पर्यायी रस्त्यांची व्यवस्था सक्षम करण्याची मागणी आता करण्यात येते। बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। मुंबई गोवा महामार्गावरील सगळ्यात जास्त लांबीचा म्हणजे जवळजवळ 95 पिलर असलेला ब्रिज चिपळूण शहरातून जातो आणि मी आता ज्या ब्रिजवर आहे आणि हा जो उड्डाण पूल आहे तो काही दिवसातच आता पूर्णत्वाकडे जाईल असं अंदाज आहे। कारण आपण पाहता काम जे आहे ते युद्ध पातळीवर चालू आहे। येत्या गणेशोत्सवाच्या आधी जरा ब्रिज चालू झाला तर मात्र कुठेतरी इथे जे ट्रॅफिक होतं ते होणार नाही। कारण बहादूर शेख नाका म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो चौक आहे या चौकामध्ये जेव्हा सण उत्सवासाठी कोकणकर गावाला येत असतात त्यावेळेला चाकरमान्यांची इथं फार मोठी गर्दी होत असते। कारण मोठ्या प्रमाणात लोक आपली स्वतःची वाहनं घेऊन असतात आणि विशेष म्हणजे हा जर पूल आहे तो गणेशोत्सवाच्या आधी झाला तर मात्र कुठेतरी ट्रॅफिक होणार नाही। जो वाहतुकीचा जो मुद्दा आहे तो पूर्णपणे निकाली लागणार आहे। मात्र काम चालू आहे, गणपतीच्या आधी हे काम होणार नाही हे कदाचित अंदाज व्यक्त केला जातो। मात्र जर झालं नाही तर मात्र कुठल्या तरी मोठ्या वाहतुकीच्या कोंडी सामोरे जावं लागणार आहे। कारण ह्या रस्त्याला जे दोन्ही बाजूला अप्रोच रोड आहेत ते कमी रुंदीचे आहेत, त्यामुळे येताना एकच गाडी जाऊ शकते आणि जाताना एकच गाडी जाऊ शकते। त्यामुळे कुठेतरी येत्या गणेशोत्सवामध्ये वाहतुकीची कोंडी होणार हे नक्की आहे। एकंदरीत काय तर गणेश उत्सवाच्या आधी हा ब्रिज कदाचित होणार नाही, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या जैसे ते होणार हे नक्की। कॅमेरा प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, लोकशाही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।